सर, बॉक्सिंग फेडरेशनसाठी आज मतदान सुरू झालेलं आहे, काय परिस्थिती आहे? नाही, या ठिकाणी महाराष्ट्राचं बॉक्सिंग हे जय कवळींच्या नावानं ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे जय कवळी असतील, विठ्ठल लोखंडकर असतील, भरत वावळ असतील, आमचे राजेश देसाई, ही सारी मंडळी त्या ठिकाणी या बॉक्सिंगसाठी प्रामाणिकपणे काम करते आणि त्याचा परिणाम मला निवडणुकीत दिसतोय. खरं म्हणजे बॉक्सिंग हे काय माझं क्षेत्र नव्हतं. आम्ही राजकीय बॉक्सिंग करतो तो भाग वेगळा आहे. परंतु या मंडळीने सांगितलं की आज बॉक्सिंग मध्ये काही लोकांनी येऊन खेळाचा सत्यानाश केलाय. महाराष्ट्राचं बॉक्सिंग एका वैभवाकडे जात असताना राजकारणाचा अड्डा बनला. मग बोगस खोट्या सर्टिफिकेट करणं असेल, मुलांना सर्टिफिकेट देऊन त्या ठिकाणी पैसे कमावणं असेल, आता त्याची चौकशी आम्ही लावणारच आहोत. आणि त्याच्यामुळे एक बॉक्सर लोकांमध्ये नैराश्याचं वातावरण होतं. आणि मग जय कवळी लोखंडकर यांनी मला आग्रह केला की भाऊ, तुमच्यासारखा कार्यकर्ता जर या बॉक्सिंग क्षेत्रात आला तर आम्हाला आधार होईल. माननीय मुख्यमंत्र्यांच्या आपण जवळ विश्वासात आहोत, त्याचा उपयोग ह्या क्रीडा क्षेत्राला होईल आणि त्याच्यामुळे सरकारच्या माध्यमातून बॉक्सिंगला आधार मिळेल आणि यांच्या संघटनेला बळ मिळेल. कारण आज बॉक्सिंग महाराष्ट्रामध्ये अनेक होतकरू खेळाडू आहेत. कोणी अर्जुन पुरस्कार मिळवलाय, कोणी छत्रपती अवॉर्ड मिळवलंय. तर पुन्हा ही परंपरा चालू राहिली पाहिजे म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातील आमच्या बॉक्सिंग संघटनेनं ताकदीनं निवडणूक लढवली. मला वाटतं आम्ही त्या ठिकाणी एकतर्फी निवडणूक जिंकू अशा प्रकारचं चित्र मला आता तरी दिसतंय. आणि बॉक्सिंगमध्ये एक वेगळा आयाम या निवडणुकीनंतर या सर्व आमच्या बॉक्सिंगच्या खेळाडू, पदाधिकारी आणि नेत्यांच्या मदतीनं आणू यावर माझा विश्वास आहे. कारण मी ज्या ज्या संस्थांमध्ये गेलो त्या संस्थांना मोठं काम करण्याचं दिलं, त्या संस्थांना ऊर्जित अवस्था आणली, त्या संस्थेच्या सभासदांना संस्थेला मोठं करण्याचं काम केलं. आणि मला वाटतं ते भाग्य मला जय आणि त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी द्यायचं ठरवलंय. आणि त्याच्यामुळं या बॉक्सिंगच्या खेळाडूंसाठी आणि या संघटनेसाठी या सगळ्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू. विजय आमचा तर निश्चित आहे. विरोधी पॅनलचं आव्हान वाटत नाही तुम्हाला? ना, आव्हान म्हणजे अजून ते वोटिंगलाच आले नाहीत. 2 लोक आम्ही कोण कोण वोटिंगला आलोय ते बघायला आलेत. त्याच्यामुळे जे मैदानातनं पळ काढतात, कसं आहे, हरजीत तर होत असते. प्रत्येक जी निवडणूक का प्रत्येक जिंकतच असतो नाही, परंतु आपण लढायचं असतं, भिडायचं असतं. परंतु काही भुरटे असतात, ते झाडीच्या आडून काय 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 करतात, तसे भुरटे आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा आम्ही ठरवलंय की आपल्याला विधायक काम करायचंय, बॉक्सिंगला पुढे न्यायचंय. आणि मला वाटतं एकतर्फी चांगल्या प्रकारचा विजय होईल. कारण बॉक्सर लोकांना कळतं आपल्यासाठी काम करणारे कोण आहेत, बॉक्सिंग क्षेत्रातले कोण आहेत, बॉक्सिंगला उद्या वैभवाचे दिवस कोण आणू शकतो, बॉक्सिंगला सरकारचं पाठबळ कोण आणून देऊ शकतं. असा आधार जो वाटतो त्याला लोक मदत करत असतात. आणि त्या भावनेतनच आज या साऱ्या मंडळींनी माझ्यावर चेअरमन पदाची उमेदवारीची जबाबदारी दिली आणि मला वाटतं ते पार पाडतील.